काय भल कसं ऊन आहे रे. तरी आपण किती शियांचं निघालो जसं. हा मा ऊन आहेच. हात पाय धुणं थंड पाण्यानं. नाही बाई मी आता म्हणलं आजही राहता की काय, जातो न येतो लय दिवस मुक्काम ठोकला पुरीच्या घरी. अव अजूस ना हा बाय कधी गेलो ना तो लागे त्याच रोजी तिच्या ननदचा फोन आला. ती लाईनी पुण्यावाली ते येऊन राहील ती. मग सांग ते येऊन राहिले तर आपण चाललो येणं साजरं लागते काय. म्हणून मग दुसऱ्या दिवशी थांबलो संध्याकाळी लोक म्हणलं दुसऱ्या दिवशी येऊ आपण चहा पिऊन. तो बाई ती लाईनी हे नाही का भाऊजय म्हणजे देराणी मापुरीची तिची आई बाबा आले तर त्याच्यात दिवस मोडला. पाहुणा चालूच आहे बाई, पाहुण्याला पाहुणाच आहे बाई, तुटतच नाही असा माणूस. हो भेटीले लोय जण येऊन राहिले उड्याचे. आता चाललं माहित झालं की हो ना. हो का बरं बाय चल बाय मग स्वयंपाक करतो. नाही तर आम्ही शेवळ्या रांधल्या होत्या. माझ्या म्हणलं मी लेकरच हा बुडाई म्हणे जेवत नाही तर मग शेवळ्या केलत्या बाई आम्ही फोडणीच्या. आता तुम्हाला भाकर टाकतो मग. आहो माय हे बाय मी ना पोया दिल्या बांधून तिला म्हणलं ना काही नको देऊ माझ्यासंग काही शुद्री बांधतात का म्हणलं. स्वयंपाक केला तिनं ते पाहुणेचा उरल्या होत्या तर तिनं दिल्या बांधून. ने म्हणे संध्याकाळी जेऊ जा म्हणे. काले हो मा काले आणलं तिच्या घरी डबल तिले करून वापस उरत होते तर संध्याकाळी जेवत होती ते. म्हणलं नाही तिले पोरगी ऐकते का. बरं आणल्या माय बाई. नाही तर आता उगाच मला चुलखंडा जोड जावं लागलं असतं. नंदबाईच्या घरी काय माय गॅसवरी करतीन त्या गॅस आहे ना बापा. आता का चुलीले फुका मारा लागतात. नाही माय पोरगी अर्धा निम्मा धंदा चुलीवर करते. लस आहे ना माहितीले कायच करा माय बाई. हे पाय अव आता तसं म्हणशील तर तिला चूल पेटाच लागते माय. ते पण घ्यायचे ना एवढा मोठा तो का माय गॅसवर करणार आहे का. मग तर माय बाई 8 दिवसात गॅस जाईन तिच्या घरचा. तसं बी म्हणलं माय पोरगी नाही घरात तसं चकचक चकचक ठेवते वसोस नाही घर तो आहे असं चमकते निरा का रे म्हणून. नईन बंगल्यात गेले की वाटते का आपण मीनाच्या घरी आहो म्हणून. बोल कसं झालं बापा साजरं वस्ता एकूण एक वस्तू झाली म्हणलं आता मीनाच्या घरी. ते मिक्सर काय कुकर काय गॅस माय बाई फ्रीज तर बरं माय आपणच दिला. ते हे सोफा म्हणलं असंच ना मीनाच्या देराने एवढा मोठा सोफा पाठवला व गादी लागे त्याच्यावरच्या कपडे सुगत पाठवलं म्हटलं. बरं आहे माय ते बोललं बाई जिकून तिकून फुकट भेटते. आपल्याला तर कोणी माय सुताईचा सळा नाही देत. तुमच्या पोरीचं बोललं बाई नशीब जो तो माय बाई काय ते आणून देते. भाऊ पाहिला एवढा मोठ्या मनाचा डबल डोअरचा फ्रीज दिला घरी. एका परी एका झडप्या फ्रीज बहिणीले 2-2 झडप्याचा फ्रीज. दे रे बाई तसाच नशीब काढलं बाई तुमच्या पोरीनं. कर ना बाई नशिबानच घ्यायला लागते सारं नाही तर आपल्यासारखं आयुष्यभर पाहिलं तर नशिबात ढबरं. द्या हात पाय धुवायला पाणी द्या जरा. कोणी कुठून आला तरी त्याला पाणी देत जा. हो देतो ना. बुडील तर बरं पोरीच्या घरून आली 8 दिवस पुरते मग पोरीच्या घरी असं मग पोरीच्या घरी तसं मग पोरीच्या घरी डमक मग पोरीच्या घरी टमक आलीच काय मला आता तिसरा लागत होतं. एवढं पोरीचं घरचं कौतुक आहे तर मला काय हरी कसणार आहे. पण बाकी मनोहर माणूस तुटते का मीनाच्या घरचा. शेजारी पाजारी गावात समदेही सगळं चांगलं आहे मीनाचं. पाहुणावी समदेही सगळं पटून घेते. धंदा करा लागते ना आता. 4 वाजता बरोबर 4 वाजता गाडी लावते म्हणजे लावते पाहुणा. हो त्यात लोक मीनाला समजा करून ठेवावं लागते. हो मा बरोबर आहे. ते दोघं जण मेहनत करून राहिले म्हणून 2 पैसा उरून राहिला. मा बरोबर आहे ना. मग मेहनत करतात म्हणून दिसून राहिले 2 पैसे. हो बापा खरंच मेहनत लय आहे रे बापा. हे पाय आता तू म्हणशील मा काही बी म्हणते पण पाहुण्यापेक्षा आपल्या पोरीची मेहनत लय नाही का. लय करते रे. केवढा आले धामेच्या धामे पोंगे ते तयन का तोंडाची गोट आहे का बाबू. असं डोकं धरते तयन केलं की सणाच्या दिवशीचं तयन केलं की जे नाही वाटत. तिले तर रोजचं तयन आहे माय बाई. मी तर कमाल समजतो माय मीनाची. काय करा माय आता हे बुडी तर काही 15 दिवस तर काही हे मीना पुराण बंद नाही करत बाई. मापोरीच्या घरी असं मापोरीचं तसं माय पोरगी एवढी मेहनत करते तेवढी मेहनत करते. आणि हा माणूस तर मग मला म्हणते पाय न माय बाई किती मेहनत करते तू बसून खात आणि झपा काढत. मला म्हणते उगाच मध्ये आता ऐकत बसा लागते. माय 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 या बाईले ना बाई खरं बाई वापर म्हणा गिदाडेपणाची हद आहे व माय मासुदेची. इतकी गिधाडी बाई स्वयंपाक खोली होय का काय होईल. बाया अंग चकचक ठेवतात बाई. हिच्यापेक्षा हिची स्वयंपाक खोली पाक किती गिधाडी असते. धन्य ना बाई हमेशा पसाराच असते. कोई भांड घासत नाही वेळेवरच्या वेळेवर न कोईच आवरचीवर करून ठेवत नाही बाई गिधाड्या कोकाची निरा. चल माय आवरतो मीच. हिले तर बाई हल्याला ठेले काही वाटत नाही. आपल्याला तर बाई निरा असं वाटते अवदसच घुसली का काय घरात निरा असा गदाळखाना असला की घर कसं चकचक पाहिजे बाई. म्हणलं की मग भली फुकते. मापोरीचं घर असं चमकते म्हटलं असे चकचक ठेवते. तिला का धंदाच नाही. तिला लेकर बाकर नाही सासरा नाही की घरात लोक नाही तिला खाऊ पिऊ घाल लागत नाही. ते सबन करून माई पोरगी पोंगी येते म्हणलं असं म्हणलं की मग तर भले अंगावर काटा येते. सगळे दाळखाना काय होय निरा.
काय ना भाजी केली तर तसंच पडू दिलं का काय करून राहील तीन काय करून खाऊन राहील ती माय मावली. दुधाचा गंज पा तासा काऊन पासून दुधाचा गंजही घासला जात नाही वयच्या जातीले. गावभर हिंडेले दिले टाइम कमी भेटते ना. आई बाई संग गप्पा करणं फोनची उडत बसणं दिवसभर काय पाहिजे काय सगळं फोनात निरा. घराला पाहिली उदय लावली निरा. बोललं की तोंड दिसते मला बाई गिदाळ खाना अजिबात पटत नाही बरं बाई. मातई पायाची मस्त करत जाते बाई. हा हो माझा धंदा सबंध झाला. मी बरोबर करतो बाई. मला काही भेटे गणाने बायासारखं दिवसभर पाहिलं तर गणाने चालू मला नाही आवडत. मला सटकीपट काम आहे हो. सत्तून बाता उठून बाता धंदा करतो हो. मावा पण चक भांडे गुंडे सबंध झाले मला. तुमचं राहिलं वाटते करा बाई. मग मी टाकतो बाई अंग आता माझं सबन व्हायलाय. आताही पाहुणा आला तर चालते माझ्या घरी. एवढं घर चकचक असते हो. मग वापरच तोच आहे ना हो. करा बाई घासा तुम्ही भांडे. मी चालली बाई अंग टाकतो बाई आता. काय खोट्या पुत्राची आहे हा. त्या बाईले म्हणते माझा सबंध धंदा झाला म्हणते. आताही पाहुणा आला चालते. असं कुठे बसणार आहे पाहुणाच्या घरात. हा स्वयंपाक खोली पाहिली तर खुली येते गिदाड्या बोळायची. लोकाई पुढे म्हणते माझा धंदा झाला म्हणते. लहान झाली आता घाणा त्या बाईले दाखवायले. हा अशानं मग होते की नाही हमरी तुमरीवर. खरं ना बाई या सुषमासारखं खोटं नाटकं जीवन सुषमानच जगावं बाई. आपल्या त्यांना आयुष्यात नाही जगल्या जाईन बाई एवढं खोटं. हा एवढं घरात धिंगाणा म्हणते त्या बाईले माझा सबंध धंदा झाला हो. हिचा झाला धंदा हा असा. काय करू राहिले बाई बाई. मी चालली बाई नीज आली अंग टाकतो बाई जरासं. दिवसभर चालू बाई अंगलोय लाय करतो जराशी पटरी मोकळी होते हो. मग काय तर 10 हत्तीचा धंदा माय तुले. हा काय करशील का व हे स्वयंपाक खोली होय का काय होय. हा भंडारा जरी केला तरी एवढा गिदाळ खाना नसते माय बाई. हा असं वाटते तर घरी लग्नच आहे की काय लग्न कार्यात माय बाई असते ना. आचार्यानं स्वयंपाक केला आलाय मोठा तर एवढा धिंगाणा होऊ शकते. हा कोण होतं घरी. हा ते बुड्या तर काही एक टाइम जेवते त्याला तर काही 2 टाइमचं लागत नाही. हा तू पाहिलं कर तरी बी घरात एवढा गिदाळ खाना करून ठेवला. 2 दिवसासाठी गेलती माय मी. हा का लहान लेकरू व्हायच का नाही घरात निरा गंदगी करून ठेवतो निरा. गंदगी कायची माय बाई घर होय लेकर आहेत घरात. धिंगाणा होणारच आहे. काय माय कायचा धिंगाणा. आता हे आम्ही मग जेवलो तेच होय. तेवढंच काय मग आता चहा पाण्याचं भांड्याचं घासून घेत होती भांडे. कोणतं माय गिदाळ खाना असते माय बाई मा घरी. असं कोणत्या लोकांच्या घराले आरशे लागले की मा घरला गिदाळा दिसून राहिला तुम्हाला. काही बी निरा लस लावते बाई सासू. जसं काही सोयरीची पाहुणी चिंद राहिले घरात बसेले. तळो टाका लागते द्यायले. माय बाई खरंच व सुषमा खरंच बाई. नाही ना गिदाळपणाची हद्द केली बाई सुषमा तू आता. हा मले पान बेलफुल वा स्वतःचा नट्टापट्टा करून राहता येते व तुले. हा घरातले भांडकुंडा नाही घासल्या जात. घराला फळा नाही लावल्या जात. हा सकोंदे भाजी केली ते कढई तशीच त्या गॅसवर पडेल तर तावा तसाच पडू देतं. आता तावा तर उचलून ठेवत जाय. हा हे सकोंच्या चहाचे भांडे दुधाचा गण. हा हे काय हे हसच बायाचा वापर असते. बाई माय बाई काय 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 मी काय काही झपा नसतं काढत. मी बी धंदा करतो. आता उलसक घर व्हायती राहते उलसक तिलसक तर मग त्यात का हाय माय बाई. एवढं काही मला एवढा हिडकेपणा शिष्टपणा येत नाही माय बाई. घर होय बाई नंतर फिरतं घर लेकरा बाकरायचं घर असंच असते. पसारा असतेच घरात त्यात का हाय. पाना बायाच्या घरी जाऊन जाय असतं साऱ्या बाया घराले. मा घर तरी किती चकचक आहे. मी नाही मला तर वाटते एक चक्कर तूच मारून ये सुषमा. हा तशी तर भल्ली बायाच्या रांग नाहीत बसायला जाता. एकदा घरात जात जाय द्यायचं वापर पाहायचा आहे बायाचा. हा म्हणजे तुला तरी समजेन जरासं की झप कमी काढावं दुपारी कमी झोपा आणि घरातला धंदा करावा म्हणून. हा 2 टिकल्या थापल्या नाही ममने थापले की गिळले की लागे दिले तन्नाव. ते भांडे कोण घासणार आहे काय. हा 2 दिवस नाही गेली मी घराच्या बाहेर. मी मेल्यावर कसं करशील हो माय घराचं. हा 2 दिवस गावाला गेली तर माय बाई असं करून ठेवला धिंगाणा. जशी काही पोरगी सोरगी व्हायस तू. हा की तुला कळत नाही. 2 लेकराची माय झाली ना माय. वजे पोरगी लग्नाला येते ना तरी बी तुला घरातलं येठण आलंच नाही अजून. दारात फळा तसाच पडेल. ते बकेट ते उलसकत्यात घडभर पाणी ते बकेट तशीच पडेल. हा काय बकेटला पाणी उडलून द्यावं बकेट उलटी मारावं का फळा बाजूला उचलून ठेवा का काय माय. ते धुणं 3 दिवसापासून मला ते कपडे झगड्या गेल्याच नाहीत का. सासूबाई काय 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 मी मुखी हा म्हणून काय लयच बोलणं लावलं. काय काय माय बाई एवढं काय आहे. तसं काही तुम्ही धंदा करता मी झपास काढत असतो. 2 दिवस मी गावाला नाही गेले तर हे केलो माय बाई 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 घर घेऊन जायला लागत होतं सांगा मग. माझ्यानं होते तसं करतो बाई मी. ज्याच्या आगातले जोर असेल त्यानं घासावं भांडेन करावं कसा धंदा. माझ्यानं होत नाही बाई व तसंच मग अंग दुखते. हो खाय घ्यायच्या बाबतीत तुला अंग नाही दुखत व गावभर हिंड्याच्या बाबतीत तुला अंग नाही दुखत. हा नट्टा पट्टा करणं हे कसं कळते व तुले. हा घर चकचक ठेवणं हे कळत नाही. हा बाई मा काही डोकं खाऊ नका. आता बाई तुमच्या अंगात आहे बाई जोर. हा तुम्ही चांगलं खायला आहे. मा काही बाई होत नाही. तसंच मा कंबर दुखते टोंगाय दुखते डोकं दुखते काय नाही दुखत मला सांगा. हा माझ्यानं होत नाही बाई. जेवढं होते तेवढं करतो. राहिलं ते तुम्हाला वाटेल तर तुम्ही करा नाही तर तसंच पडू द्या. काही मा घराला आरशी नाहीत लावा लागत. मला घर जसं आहे तसं आहे. काही बी नाही. आता सकाळच्या जेवणाचे भांडे घासले संध्याकाळी तर काय 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 फाशीची शिक्षा आहे का. हा लय घर चकचक ठेवल्या का कोणता का मेडल भेटते काय. लयच बाई भार घर चकचक ठेवते इले एखादं सर्टिफिकेट द्या. स्वतःच्या जीवाची रगदा करा. हा शरीराची झीज करा आणि घराला आरशे लावा. कोण सांगलं हे काही बी नाही. आपला जीव सांभाळा माय. आयुष्यभर आहे अजून धंदा पाचिले पुंचेल का असं आहे का एक दिवस केला आणि झाला.
कोण बसा माय रगत जायत आपल्याच्यानं होत नाही माय बाई ज्याच्याच्यानं होत असेल त्यानं करावं. मी नुसतं बाई घंटाभर तुम्हाला काही झोप नाही येत बाई म्हाताऱ्यापणात आम्हाला येते बाई झोप मी झोपतो बाई थोड्या वेळ आता कल्ला हल्ला काही करू नका करा वाटत असेल तर करा तुम्हाला आते बाई तसा तुमचा धंदा लय चकचक आहे त्याच्यानं घासा मग तेवढे भांडे आणि झाडून घ्या त्या कपड्याच्या घड्या झाल्या तर करजा नाही तर राहू द्या पडेल तसं सकाळी अंग धुतले की घालाच लागतात नाहीतरी आज घड्या करून ठेवा सकाळी अजून मोळा त्याच्यापेक्षा सकाळी सकाळून अंग धुतले की घालाच लागतात काय त्याच्या घड्या करत बसा राहू द्या पडू द्या तसंच ते तुम्ही तर म्हणतो तुम्ही निजून राहा. काय म्हणता माय कवा मॅ म्हणलं तुम्हाला माहित आहे की नाही काही इस्लामपूरचा बुडा बिमार आहे म्हणतात बुडीचाच बाप. माहित आहे मागचे गेलते मला ते परत दिवशी येले कोण सांगलं मला ते बुड्याने सांगलं नाही तर बुडीने सांगलं तर गेलते ते का तुम्ही गेला ना का माय बाई गेलते का लागे नाही बाई मग घरचे माहितच नाही बाई मग बाई सांगलंही नाही जरसं हा की बुडा बिमार आहे का काही भेट घेऊन आले लागे सांगेले माय बाई एवढी ना उरले का लागे सांगेले हा मला असं कोण माहित झालं माय बाई आम्हाला का माहित तुम्हाला माहित आहे की नाही काय म्हटलं माय माहित असेल तुम्हाला तुम्ही तर दोघे जण गेले असं म्हटलं भेट घेऊन माझ्या घरचा तरी माणूसच गेलता येता येता काय ते त्या रोजी केले तर येता येता आले बाई जाऊन सांगत बुड्याच्या भेटीला गेलतो आबा बिमार आहे मी काही गोठ नाही काढली मी येऊ का काही बघ काय काम आहे गेलते त्याचा आबा बिमार आहे ते नाही माय आम्हाला दोघायला जा लागेल तुमचं चालते माय सपाते तुमचं लाईनीवर मोठ्याला सबंध गावगाडा घेऊन चाला लागते मोठं हो ना आम्ही आम्हाला माय दोघायला जा लागेल आता माणुसकीचा विचार केला तर हाय माणुसकीच्या लोकायले विचार करणारायले सगळा विचार करा लागते नाही तर काही नाही. दाखवा बाई तुम्ही तुमची माणुसकी आम्ही आमची दाखवली बाई आला माणूस भेट घेऊन पाय लेकरं लहान लहान आहे बाई माझ्या लेकराला ताप घे पाला बुनगीन लागलं तर बसा लागेल माय बाई 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 जसं तो लेकरू तर निरा घरातच असते बसेल हा लयच गुलाबाचा फुल जरासं उन्हात गेलं की कोंबे असते दिवसभर त्या गावात हिंडते निरा कांड्यावाला आला यो का पोंग्यावाला यो त्याच्या मागं पैते ताणी लागत का फुले काले ऊन लेकरू होय ते कोणा कोणा मागते जाते हमेशा येतात माझ्या पोरग मा घरी तर मोठाले डबे असतात आईस्क्रीमचे मग नाव नाही देत तुम्हाला पाहिलं नसेल तेवढ्याले डबे असतात माय बाई मा पोरग काय होत्या गावातल्या कांड्या गेंड्या खाते मी तर खाऊ देत नाही माय फॅप्शन गिप्शा मा पोराले लय मोठ्या मागाच्या आईस्क्रीम आणते मा घरचा बा तो बाटलीवर देता का लोखंडावर देता का टपरावर देता प्लास्टिक देता का प्लास्टिक माझ्या प्लास्टिकच्या बाटल्या थांब ना माझा थांब ना मला पाहिजे ना कांडीवाला थांब ना आई मम्मी कांडीवाला आला मला लवकर पैसे दे नाही टपर दे खांदा टपरावर बी दे तू माय बाई मोठाले आईस्क्रीमचे डबे सरले करे तो बापाला आणलेले आता गावातल्या कांडीवाल्याच्या मागे हेंडून राहिला टपर शोधून राहिला काय माय बाई ठेव बाई ते मोठाले आईस्क्रीमचे डबे ठेव झाकून पोरग पाहिजे कांडीवाल्याच्या माग नाही अरे कोणाचं पाहिलं की चल ना कोणा घेतलेच ते म्हणून आला हा पैत नाही तर मा पोरग नाही खात माय बाई गावातल्या कांड्या कांडी खाऊ नको लता बारी रिक्षाची कंबडक्यात हा संध्याकाळी तुला आईस्क्रीम आणायला लावतो तो बापाली गावातली कांडी खाऊ नको आता जाय घरात कूलर लावून झोपून राह ऊन लागेल तुला मस्त मन मोठे येईल जाय काय बोलतो का आम्हाला कांडीवाला चालला ना दे ना पैसे दे ना नाही तर मग मी टपा देऊ का प्लास्टिक बी घेते प्लास्टिक रद्दी घेते ना दे ना नाहीतरी माय वया उरले ना आता रद्दीले दे ना माय पुस्तक दे ना मी कांडा देत खातो ना हो थांबा किती बोळ्या टोकल्या गेली लाईने तुला सांगतो हे लेकरू असे चलवाद्या बोळ्याचे असतात ना ही माणसाची फच्ची कुई करतील सांगताच येत नाही असं उबडा उतानच पाळतात तोंडावर हे लेकरू काही सुतार नसतात काही म्हणून जास्त बोळ्या टोकूच नाही पण बाकी हे पाय ते मोठा आईस्क्रीमचा डबा फोडशील की नाही एक वाटीभर आईस्क्रीम काढजो माझ्यासाठी कशी लागते माय मागाची आईस्क्रीम तर मी खाऊन पाहतो तो पोरग तर खाते माय गावातल्या कांड्या हो थांबा ते पोरग टप्पर आणते आंद्रे बाबू प्लास्टिक आण रद्दी आण काही बी घेतात ते भाऊ आण मुरताड्या थोत्राच्या हा तुला तर काही येतच नाही हा एवढा खातो तरी गावात हिंट हा पाहिजे तुम्ही मोठी माय कशी खिकी हसत गेली हा जाते अपमान करतो मला